राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक असेल। अतिवृष्टीतील नुकसान भरपाई संदर्भात बैठकीत चर्चा केली जाईल। नुकसानी संदर्भात केंद्राला पाठवण्यात येणाऱ्या पत्रावरती प्रस्तावावरती देखील आज चर्चा होण्याची शक्यता आहे। नुकसानी संदर्भात केंद्र सरकारकडून देखील मदत मिळवण्यासाठी त्यांना राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवावा लागतो आणि त्याच अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक आहे। या संदर्भात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी सविस्तर अपडेट्स देतील। विनायक, वर्षा बरोबर आहे। ज्या पद्धतीने संपूर्ण मंत्रिमंडळ जे आहे ते शेतकऱ्यांच्या बांध्यावरती पाहणी करायला गेल्या आठवड्यात गेलेलं होतं। संपूर्ण पाहणी जी आहे ते शेतकऱ्यांच्या नुकसानीची करून आलेलं आहे आणि त्यानंतर आजची बैठक जी आहे ती मंत्रिमंडळाची होते। दुपारी 12 वाजता ही बैठक मंत्रालयात होईल। साहजिकच शेतकऱ्यांचं लक्ष सुद्धा या बैठकीकडे लागलेलं आहे, कारण काय पद्धतीनं सगळी नुकसान भरपाई जी आहे ते सरकार जाहीर करतं का याकडे हे लक्ष आहे। कारण ज्या पद्धतीनं पंचनामे जे आहेत ते वेगाने सुरू झालेले आहेत, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर केंद्राकडे सुद्धा मदतीचा हात जो आहे तो राज्य सरकारने मांडलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते आणि केंद्राला सुद्धा प्रस्ताव जो आहे तो राज्य सरकार पाठवणार आहे। या प्रस्तावावरती आजच्या बैठकीमध्ये काही चर्चा होते का हेही बघावं लागेल। आणि त्याचप्रमाणे जी मागणी 50,000ची जी आहे ती मागणी होती आहे मदतीची हेक्टरी, त्यावरती राज्य सरकार आता कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या काय निर्णय घेतं किंवा आज काय खलबतं होतात या सगळ्याबाबत हे बघावं लागेल। विनायक, या संदर्भातले अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।